आज आपण रोजच्या वापरातील अतिशय महत्त्वाच्या अशा स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. नंबर 1, बिर्याणी अधिक चविष्ट लागण्यासाठी कांदा टोमॅटोचे प्रमाण जास्त असावे. नंबर 2, शेवभाजी करताना त्यामध्ये मॅगी मसाला घालावा, त्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते. नंबर 3, रवा भाजून ठेवल्यास त्यात अळी होत नाही. नंबर 4, कडुलिंब एक कीटकनाशक आहे. झुरळांना पळून लावण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने वापरू शकता. 5, बेकिंग सोडा वापरून लवकर झुरळांना पळवून लावू शकतो. बेकिंग सोडामध्ये साखर मिक्स करून झुरळ जिथे आहे तिथे ठेवावे, म्हणजेच किचनमध्ये ठेवावे. नंबर 6, ताकात गूळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. नंबर 7, ताकात थोडी जायफळ पूड टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. नंबर 8, ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. नंबर 9, पोहे करताना 1 चमचा साखर घातल्यास पोहे मऊसूत होतात व चवीलाही छान लागतात. नंबर 10, भजी करताना त्यात ज्वारीचे पीठ घातल्यास भजी कुरकुरीत होतात. नंबर 11, वेळोवेळी बेडशीट आणि उशीचे कव्हर धुतल्यामुळे घरात स्वच्छता राहते आणि वातावरण देखील प्रसन्न राहते. 12, भेंडीची भाजी करताना त्यात 1 टोमॅटो बारीक चिरून घालावा, त्यामुळे भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही अप्रतिम लागते. नंबर 13, शंकरपाळी करताना त्यात थोडा रवा घातल्यास शंकरपाळी छान खुसखुशीत होतात. नंबर 14, शेंगदाणे भाजताना शेंगदाण्याला पाण्याचा हात लावावा, त्यामुळे शेंगदाणे छान खमंग भाजले जातात आणि साल देखील पटकन निघते. 15, मेदूवडे बनवताना मेदूवड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात थोडा रवा मिसळावा, त्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात. ह्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.